काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की वंदे मातरम हे देशाच्या अस्मितेचे, स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचे आणि प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. अशा राष्ट्रीय गीताचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरही थेट निशाणा साधत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित बाबींमध्ये कोणालाही विशेष वागणूक मिळू नये आणि कायदा सर्वांसाठी समान असावा, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. बावनकुळे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून विरोधकांकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनिया गांधीजी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या, या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे, अशी माझी विनंती माननीय पंतप्रधान मोदीजींना आहे, माननीय गृहमंत्री अमित शहाजींना आहे. हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे. पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार बाबा. बघितलं, सोना काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.